मनीषा. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.5 चा पार्ट 2 बघत आहोत आणि पार्ट 1 जो आहे तो माझा फर्स्ट व्हिडिओ मध्ये आहे. सो त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला एकतर डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल किंवा वरती जे आय बटन आहे तिथे सुद्धा तुम्हाला मिळेल. आता या जो सेकंड पार्ट आहे यामध्ये आपण एक्झाम्पल नंबर 4 जे आहे ते बघणार आहोत. आता मी एक्झाम्पल 4 नंबर रीड करते, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर ते एक्झाम्पल डिस्प्ले होऊन जाईल. एक्झाम्पल नंबर 4 आहे द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and the denominator are reduced by 6. Find the fraction. हे एक्झाम्पल आहे आणि यामध्ये आपल्याला बाकीच्या जशा एक्झाम्पल मध्ये दोन कंडिशन्स दिलेल्या असतात तशा इथे सुद्धा आपल्याला कंडिशन दिलेल्या आहे. मग आता फर्स्ट कंडिशन काय आहे ती बघू. फर्स्ट कंडिशन आहे the denominator of fraction is 4 more than twice its numerator. काय म्हटलं its numerator म्हणजे एक्झाम्पल डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरचा आहे. म्हणजे आपल्याला इथे फ्रॅक्शन हा सपोज करावा लागेल किंवा अज्युम करावा लागेल. मग मी एक्झाम्पल स्टार्ट करते आणि इथे लिहिते suppose fraction is x by y. काय सपोज केलं आपण इथे फ्रॅक्शन काय आहे x upon y किंवा x by y. मग जशी मी फर्स्ट कंडिशन रीड केली त्यानुसार आपण लिहू शकतो डिनॉमिनेटर of a fraction is 4 more than is twice numerator. मग मी इथे लिहिणार denominator equals to काय सांगितलं 4 टाइम्स जास्त आहे कशाच्या न्यूमरेटरच्या काय आहे 4 टाइम्स जास्त आहे. आता डिनॉमिनेटर कशाला म्हटलं आपण y काय झाला डिनॉमिनेटर आणि x काय झाला न्यूमरेटर. मग मी डिनॉमिनेटरच्या तिथे y लिहिणार 2 मल्टिप्लाय न्यूमरेटर काय आहे x म्हणून इथे मल्टिप्लाय x होईल प्लस 4 ॲज इट इज. देन अगेन y इक्वल्स टू 2x प्लस 4. आता x आणि y च्या टर्म्स आपण एका साइडने घेऊ. मग इथे होईल 2x मायनस 2x प्लस y इक्वल्स टू 4. मी या 2x ला इकडे घेतलं म्हणून प्लस 2x चे मायनस 2x झाले आणि 4 ॲज इट इज. आता ही कंडिशन फर्स्ट आहे आणि या फर्स्ट कंडिशन वरून मला मिळालं केस नंबर इक्वेशन नंबर 1. मग इथे मी लिहिणार कंडिशन 1. आता कंडिशन 2 काय आहे ती आपल्याला बघायची आहे. सुरुवातीला मी एक्झाम्पल रीड केलं तेव्हा तुम्हाला सांगितली. आता कंडिशन 2 आहे डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर if both the numerator and denominator are reduced by 6. आता कंडिशन नंबर 2 काय सांगितलं न्यूमरेटर आणि हे डिनॉमिनेटर. न्यूमरेटरचा मी n लिहिला डिनॉमिनेटरचा 2. काय आहे डिनॉमिनेटर 12 टाइम काय आहे 12 टाइम. सो आता हा 12 टाइम डिनॉमिनेटर केव्हा होईल जेव्हा मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून 6 काय करेल रिड्यूस करेल म्हणजे काय त्यातनं मी मायनस करेल. सो आता हे ते असं होईल काय होईल न्यूमरेटर -6 डिनॉमिनेटर -6 इक्वल्स टू 1/12. किंवा जेव्हा हे जर आपलं कंडिशन 2 दिलेली आहे 12 बिकम्स होईल डिनॉमिनेटर when we reduce 6 in a numerator and denominator. आता हे काय झालं आपलं आन्सर कंडिशन नंबर 2. आता न्यूमरेटर म्हणजे काय x आणि डिनॉमिनेटर म्हणजे काय y.
मग आता मी इथे असं लिहिणार, न्यूमरेटरचा x आणि डिनॉमिनेटरचा y. मग हे होईल x - 6 y - 6 इक्वल्स टू 1/12. ह्या दोन टर्म मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी लिहिल्या. तुम्ही एक्झाम्पल लिहिताना ह्या दोन टर्म स्किप करून डायरेक्टली हे जरी लिहिलं तरी चालेल. हे फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी लिहिलं. आता x - 6 आहे आणि y - 6 आहे इक्वल्स टू 1/12. म्हणजे यांचं काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 12 मल्टिप्लाय होईल कशाला, x - 6 ला, आणि 1 ने मल्टिप्लाय केलं y - 6 ला तर काय येईल, y - 6 ॲज इट इज. 12 ने x ला मल्टिप्लाय केलं तर होतील 12x मायनस 12 ने जर 6 ला आपण मल्टिप्लाय केलं तर काय होते, 12 6 जा 72 y - 6 ॲज इट इज. सो आता x आणि y चे आपण टर्म एका साइडने घेऊ. 12x ॲज इट इज, y इकडे आला काय होईल, मायनस -6 ॲज इट इज, -72 ला आपण तिकडे पाठवलं काय होईल, +72. 12x - y इक्वल्स टू -6 + 72. म्हणजे 72 मधून आपल्याला 6 काय करायचे, मायनस करायचे. मग जर मी 72 मधून -6 केले तर मला मिळतात 66. काय मिळतात, 66. आणि हे काय झालं, इक्वेशन नंबर 2. आता मला इक्वेशन 1 मिळालं आणि इक्वेशन 2 मिळालं. सो मी ते दोन्ही इक्वेशन कंपेअर करणार किंवा ते दोन्ही एका ठिकाणी घेणार. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 आणि 2 आपण जवळ लिहू. -2x + y इक्वल्स टू 4. आणि सेकंड इक्वेशन आहे 12x - y इक्वल्स टू 66. प्लस y - y आले, सेम पेअर आहे, अपोजिट साइन आहे, म्हणजे काय होईल, ॲडिशन. काय होईल, ॲडिशन. आता 12x मधनं -2x गेले तर इथे होतील 10x + y - y गेट कॅन्सल. अगेन आता 66 + 4 किती होतील, 70. किती होतील, 70. मला x ची व्हॅल्यू हवी म्हणून मी या 10 ला तिकडे काय करणार, डिवाइड करणार. इकडे मल्टिप्लाय आहे म्हणजे तिकडे डिवाइड होत असतात. सो 17 डिवाइड बाय काय होईल, 10. आणि 10 ने जर आपण डिवाइड केलं 17 ला तर 70 ला जर डिवाइड केल्यावर आन्सर येते 7. 10 7 जा 70. मला x ची व्हॅल्यू मिळाली 7. आता मी ही x ची व्हॅल्यू 7 मिळालेली आहे, ही पुट करणार इक्वेशन नंबर 1 मध्ये. मग पुट x इक्वल्स टू 7 इन इक्वेशन कुठला, 1. इक्वेशन 1 आहे -2x + y इक्वल्स टू 4. -2 × 7 होईल. x ची व्हॅल्यू मी 7 आणि त्यात ऍड केलेली आहे किंवा पुट केलेली आहे. y इक्वल्स टू 4. 7 2 जा किती होतात, 14. मग इथे होईल -14 + y इक्वल्स टू 4. y ॲज इट इज, -14 तिकडे गेल्यावर काय होते, +14. मग 4 + 14 म्हणजे किती होतात, 18. आणि मला y ची व्हॅल्यू मिळते y इक्वल्स टू 18. काय मिळते, y इक्वल्स टू 18. आता मला x ची व्हॅल्यू मिळाली, y ची व्हॅल्यू मिळाली आणि x आणि y काय झाले आपले, फ्रॅक्शन. काय झाले, फ्रॅक्शन. मग आपण देअरफॉर मध्ये लिहू शकतो, देअरफॉर द फ्रॅक्शन इज, therefore the fraction is 7/18. काय झालं, 7/18. आणि हे काय झालं, आपलं एक्झाम्पल इथे फिनिश झालेलं आहे आणि आपल्याला आता फ्रॅक्शन मिळालेले आहे एक्झाम्पल नंबर 4 चे आणि आपल्याला तेच फाइंड आउट करायचे आहे. आता आपण जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5 नंबरचं ते बघू. एक्झाम्पल नंबर 5 मी रीड करते आता. एक्झाम्पल नंबर 5 आहे 2 types of boxes
A, B are to be placed in the truck having capacity of 10 tons. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. But when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B. So that it is fully loaded, find the weight of each type of boxes. हे झाले एक्झाम्पल नंबर 5 मी रीड केलं. आता आपल्याला कंडिशन 1 काय आहे या एक्झाम्पल मध्ये ते आपल्याला इथे सर्च करायची आहे. मग एक्झाम्पल 5 मधली कंडिशन फर्स्ट आहे टू टाइप ऑफ बॉक्सेस A and B. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये बॉक्सेस दिलेले आहेत आपल्याला दोन टाइपचे. एक टाइप आहे A and B. आता हे जे दोन प्रकारचे बॉक्सेस आहे हे एका ट्रक मध्ये आपल्याला काय करायचे प्लेस करायचे. बट त्या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे 10 टन्स. आता टन्स म्हणजे काय तर एक टन म्हणजे होते 1000 kg आणि 10 टन्स म्हणजे 10,000 kg. म्हणजे त्या ट्रकची कॅपॅसिटी किती झाली वेट ठेवायची आपली 10 kg सॉरी 10,000 kg. मग त्यात आपला 10,000 kg पर्यंत आपण वेट ठेवू शकतो. तर आपल्याला बॉक्सेस ठेवायचे कुठले A टाइपचे आणि B टाइपचे. मग आपल्याला A टाइपचे आणि B टाइपचे बॉक्सेस माहित आहे का नाही. सो मी त्याला ॲज्युम करेल किंवा सपोज करेल X आणि Y. A टाइप ऑफ बॉक्सेस म्हणजे काय X kg आणि Y टाइप ऑफ बॉक्सेसचे वेट काय होईल Y kg. हे आपण सपोज करू आणि त्याची जी कॅपॅसिटी आहे ती 10 टन त्यांनी सांगितलेली आहे. मग आता ते काय म्हणतात फर्स्ट कंडिशन मध्ये when 150 boxes of type A म्हणजे A टाइपचे बॉक्सेस किती आहे 150 and टाइप ऑफ B ची किती आहे बॉक्सेस 100. किती 100. या दोघांची जर आपण ॲडिशन घेतली तर ती किती यायला पाहिजे इक्वल्स टू 10 टन्स. किती यायला पाहिजे 10 टन्स. मग आपण फर्स्ट कंडिशन लिहू त्याबद्दल मी सपोज करते. सपोज the weight of box is X kg and weight of B type box is Y kg. काय आहे Y kg. मग कंडिशन फर्स्ट नुसार काय म्हणतात A टाइपचे जे बॉक्स आहे ते किती आहे 150. टाइप ऑफ A म्हणजेच काय X प्लस B टाइपचे जे बॉक्स आहे त्याचं वेट किती आहे 100. सो मी ते 100 लिहिणार आणि इथे लिहिणार Y कारण की B टाइप म्हणजे काय Y आणि इक्वल्स टू किती आहे 10 टन्स. इथे ब्रॅकेट मध्ये लिहायचं 10 टन्स. तर इथे मी लिहिणार 1 टन इक्वल्स टू 1000 kg. आता मी इथे 10 टन किंवा 1 टन इक्वल्स टू 1000 kg का लिहिलं कारण की आपलं जे एक्झाम्पल आहे हे कशामध्ये आहे kg मध्ये. माझं एक्झाम्पलच आपलं किलोग्राम मध्ये आहे तर टन मध्ये घेऊन चालणार का नाही म्हणून मी टनचं कन्वर्ट करते किलोग्राम मध्ये. मग 10 चं किती होईल इथे टन म्हणजेच किती किलोग्राम 10,000 किलोग्राम. आणि ही काय झाली माझी फर्स्ट कंडिशन. आता बघा इथे तुम्हाला 150 दिसतात 100 दिसतात आणि 1000 दिसतात. जर मी याला 10 नी डिवाइड केलं तर काय होईल इथे लिहिणार मी डिवाइड बोथ साइड बाय 10.
आता मला ह्या एवढ्या मोठ्या व्हॅल्यूज आहे, मला याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी थोडंसं डिफिकल्ट होईल, म्हणून मला जेवढ्या छोट्या संख्या घेता येतील मी तेवढं घेत आहे. आता मला इथे लक्षात आलं की मी इथे 10 ने डिवाइड करू शकते, म्हणून मी 10 ने डिवाइड केलं. जर मी 10 ने डिवाइड केलं 150 ला तर इथे होतील 15x प्लस 10y इक्वल्स टू 1000. काय होईल? इक्वल्स टू 1000. आणि इथे आता तुम्ही आणखी ऑब्झर्व केलं तर इथे 15 आहे, इथे 10 आहे आणि इथे 1000 आहे. म्हणजे मी या पूर्ण इक्वेशनला पुन्हा डिवाइड करू शकते 5 ने. म्हणून मी लिहिणार डिवाइड बोथ साइड बाय 5. मग 5 ने डिवाइड केलं तर काय होईल? इथे 3x प्लस 2y इक्वल्स टू 5 टू 10 होतात, म्हणजे इथे होईल 200. आणि हे काय झालं? मला मिळालं इक्वेशन नंबर 1. काय मिळालं? इक्वेशन नंबर 1. आता कंडिशन 1 वरून आपल्याला इक्वेशन 1 मिळालं. आता कंडिशन 2 वरून आपल्याला सेकंड इक्वेशन मिळेल. मग कंडिशन 2 काय आहे? When 260 boxes of type B are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes. म्हणजे सेकंड कंडिशन मध्ये A टाइपचे बॉक्सेस किती आहे? 260 आणि B टाइपचे 40 आपण ठेवले तर त्याचं जे वेट आहे ते किती? 10 टन्स. मग मी इथे लिहिणार कंडिशन 2. मी इथे लिहिते कंडिशन 2. कंडिशन 2 मध्ये 260x प्लस 40y इक्वल्स टू काय होतील? 10,000. मी डिरेक्टली घेतलं कारण की आपल्याला A टाइप ऑफ बॉक्सेस वर 260 दिलेले आणि A टाइप म्हणजे x होतो आणि B टाइप म्हणजे काय होतो? y. आता इथे 260, 40 आणि 10 आहे. या इक्वेशनला सुद्धा मी डिवाइड करू शकते 10 ने, म्हणून मी इथे लिहिणार डिवाइड both side by 10. पण 10 ने डिवाइड केलं तर इथे होतात 26x प्लस 4y इक्वल्स टू किती होतील? 1000. 26, 4, 10,000. याचे जर मी हाफ केले म्हणजे याला जर मी 2 ने डिवाइड केलं तर इथे आणखी रिड्यूस होऊ शकतात हे नंबर. मग मी लिहिणार डिवाइड बोथ साइड बाय 2. मग इथे येतील 13x प्लस 2y इक्वल्स टू 500. काय होते? 500. आणि हे काय झालं? इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 ला आपल्याला पुन्हा घ्यायचं आहे आणि त्याला कंपेअर करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. मग मी इथे लिहिणार फ्रॉम इक्वेशन 1 and 2. आता इक्वेशन 1 आहे 3x प्लस 2y इक्वल्स टू 200 आणि इथे 13x प्लस 2y इक्वल्स टू 500. हे झालं इक्वेशन 1. हे झालं 2. आता इथे सेम पेअर आहे पण अपोजिट साइन नाही आहेत, म्हणून हे एक्झाम्पल आपलं इथे आपल्याला ॲडिशन न घेता काय घ्यावं लागेल? सबस्ट्रॅक्शन. मग मी इथे सबस्ट्रॅक्शन घेते. पण -13x मधून 3x गेलं तर काय होईल? -10x आणि -2y प्लस 2y काय होतील? कॅन्सल होतील. आणि -500 मधून 200 जर आपण मायनस केले तर इथे होतील -300. म्हणजे हे येईल 10x इक्वल्स टू 300. x मी ॲज इज ठेवणार. 300 ला डिवाइड मी 10 करणार आणि जर 10 ने मी डिवाइड केलं तर काय ते आन्सर 30. काय ते 30. मला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता मी ही जी x ची व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट करणार आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये.
मग इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करू आपण. तिथे होईल 3 × 30 प्लस 2y इक्वल्स टू 200. मग 3 × 30 होतील 90 प्लस 2y इक्वल्स टू 200. 2y ॲज इट इज. 200 मधून जर 90 मायनस केले तर काय होतात 110 आणि हे 2y ॲज इट इज. सो मी y ॲज इट इज लिहिणार आणि 2 डिवाइड करणार 110 ला. जर मी 2 ने डिवाइड केलं तर मला y ची व्हॅल्यू मिळते 55. काय मिळते 55. x आणि y च्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. आता x आणि y च्या व्हॅल्यू मिळाल्या आहेत म्हणजे आपले इथे जे एक्झाम्पल आहे ते फिनिश झालेलं आहे. पण देअरफॉरचं जे सेंटेन्स असते ते आपल्याला शेवटी लिहायचं असेल. मग शेवटी लिहत असताना आपण सिम्पली x आणि y ची व्हॅल्यू इथे पुट करायच्या. मग आता ते फायनल जे आन्सर असेल देअरफॉर मध्ये ते कसं होईल. द वेट ऑफ A टाइप बॉक्स इज 30 kg. x चे काय लिहायचं 30 and weight of B type box is 55 kg. काय होईल 55 kg. हे मी देअरफॉरचं सेंटेन्स इथे लिहिलेलं नाहीये. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तिथे सेंटेन्स दिसून जाईल. ओके. आता आपण एक्झाम्पल नंबर 6 बघू जे की या जो प्रॅक्टिस सेट 1.5 आहे त्याचा लास्ट एक्झाम्पल आहे ते आपण बघूया. आता आपण लास्ट एक्झाम्पल बघत आहोत प्रॅक्टिस सेट 1.5 मधलं. ते मी रीड करते, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसून जाणार ते. आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. म्हणजे विशाल नावाचा एक मुलगा आहे आणि त्यांनी डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे, त्यांनी प्रवास केला. तर प्रवासामध्ये त्यांनी 1900 किलोमीटर डिस्टन्स पार केलेलं आहे. तर आता त्यापैकी त्यांनी काही डिस्टन्स जे आहे हे बसनी केलं आणि काही हे एरोप्लेननी केलं. तर पुढे ते म्हणतात बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. म्हणजे त्यांनी स्पीड दिलेला आहे आपल्याला बसचा आणि एरोप्लेनचा. देन त्यांनी म्हटलं इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. ही जी कम्प्लीट जर्नी आहे ही त्याला करण्यासाठी 5 तास लागले. किती 5. देन फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. मग त्यांनी आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिली की विशाल नावाचा व्यक्ती आहे, तो एक टोटल त्यांचं डिस्टन्स आहे 1900 किलोमीटर आणि त्यांनी ते कशाने कंप्लीट केलं बाय बस आणि बाय एरोप्लेननी. आता त्यांनी हे कंप्लीट केलेलं आहे डिस्टन्स. तर त्यापैकी आपल्याला बाय बसनी तो किती ट्रॅव्हल केलं ते डिस्टन्स हे आपल्याला सांगायचं आहे. मग आता हे सांगण्यासाठी आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल. मग तुम्हाला मी इथे सांगते की फर्स्ट कंडिशन काय आहे ते आपण बघू. मग त्या अगोदर आपल्याला तिथे अज्युम करावं लागेल की बाय बस तो किती किलोमीटर गेला आणि बाय एरोप्लेन किती. म्हणून मी इथे लिहिणार लेट विशाल traveled x kilometer by bus and y kilometer by aeroplane. ओके, हे आपण अज्युम केलेलं आहे. आता टोटल डिस्टन्स तो किती चालला आहे. टोटल डिस्टन्स आहे 1900 किलोमीटर. आता बाय बस आणि बाय एरोप्लेन म्हणून मी इथे लिहू शकते x + y = 1900 किलोमीटर. ओके, हे काय झालं आपलं इक्वेशन नंबर 1. हे कशावरून मिळालं आपल्याला कंडिशन नंबर 1 वरून. कंडिशन 1 मी रीड केलेली आहे.
आता त्यांनी नेक्स्ट जी लाईन होती त्यामध्ये स्पीड ऑफ बस आणि स्पीड ऑफ काय दिलेलं होतं एरोप्लेन. मग इथे आपण लिहू जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपण तीच फक्त इथे काय करत आहोत लिहत आहोत. स्पीड ऑफ बस इक्वल्स टू 60 किलोमीटर पर आवर and speed of aeroplane किती आहे 700 किलोमीटर पर आवर. आता आपल्याला लिहायचं की किती वेळ लागला बाय बसने. मग मी कसं लिहिणार, आपण इथे सेंटेन्स लिहू शकतो. टाइम टेकन बाय बस टू ट्रॅव्हल x किलोमीटर. मग आता आपला टाइम काढायचा आहे तर टाइमचा फॉर्म्युला आहे टाइम इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हा काय आहे फॉर्म्युला. सो मी तो फॉर्म्युला इथे लिहिते. डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके. आता बाय बस म्हटलेलं आहे, बसची स्पीड किती आहे 60 किलोमीटर. डिस्टन्स माहीत आहे का नाही. मग आपण ॲझ्युम केलेलं डिस्टन्स आपल्याला ॲझ्युम केलेलं आहे ते किती आहे x. म्हणून मी इथे लिहिणार आणि टाईमसाठी मी काय लिहिणार t1. मग मी इथे लिहिणार t1 इक्वल्स टू x अपॉन 16. काय x अपॉन 16. हे काय झालं फॉर्म्युला टाईमचा. डिस्टन्स अपॉन स्पीड. स्पीड 60, डिस्टन्स आहे x आणि टाईमचा t1. आणि याला मी काय म्हणेल इक्वेशन नंबर 2. आता हे झालं बससाठी. मग मला आता पाहिजे एरोप्लेनसाठी. मग मी इथे लिहिणार टाइम टेकन बाय एरोप्लेन टू ट्रॅव्हल y किलोमीटर इक्वल्स टू काय येणार आहे y अपॉन 700. म्हणजेच हे काय होईल t2 इक्वल्स टू y अपॉन 700. काय होईल y अपॉन 700. आणि याला काय मिळेल इक्वेशन नंबर 2. आता जी त्यामध्ये आपण एक्झाम्पल असलं तर एक्झाम्पलमध्ये त्यांनी सांगितलं की टोटल जे डिस्टन्स आहे हे कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागला 5 आवर्स. किती वेळ लागला 5 आवर्स. आता 5 तास आपल्याला हे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागलं. मग त्यापैकी बसनी माहीत आहे का आपल्याला किती येतं माहीत नाही. म्हणून आपण इथे लिहू शकतो कंडिशन 2 वरून t1 प्लस t2 इक्वल्स टू 5. इक्वल्स टू 5. आता t1 आणि t2 आपल्याला माहीत आहे. t1 आणि t2 आपल्याला माहीत आहे. इक्वेशन 2 आणि 3 वरून दिसतात आपल्याला t1 t2. मग t1 t2 मी लिहिणार इथे x अपॉन 16 प्लस y अपॉन 700 इक्वल्स टू 5. आता मला इथे मध्ये प्लसचं साईन दिसत आहे पण डिनॉमिनेटर कसे आहे डिफरंट आहे. तर मला इथे डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. म्हणजे मी काय करेल या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेईल आणि इथे 700ने मल्टिप्लाय करेल आणि इथे 16ने. हे आपण 5th किंवा 6th स्टँडर्डमध्ये असताना शिकलेलो आहोत. सो मी इथे डिरेक्टली लिहिणार 700x प्लस 60y अपॉन 42. जर 60 मल्टिप्लाय 700 केले तर काय येतात 42,000. कारण की 7 6 होतात 42 आणि हे 30
ॲज इट इज इक्वल्स टू 5. आता हे 42,000 इकडे डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर काय होते मल्टिप्लाय, आणि इथे होईल 700x प्लस 60y इक्वल्स टू 5 मल्टिप्लाय 42,000. आता 5ने जर 42,000ला मल्टिप्लाय केलं तर काय ते आन्सर बघायचं आहे आपल्याला. 700x ॲज इट इज, 16y सुद्धा ॲज इट इज, आणि त्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येते 1 2 3 4. काय ते जर 42ने जर 5ला डिवाइड केलं तर 210 येतात, आणि हे जे 30 आहे हे मी ॲज इट इज लिहिले. आता तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं तर तुम्ही या कंप्लीट इक्वेशनला 10ने डिवाइड करू शकतात. म्हणून मी लिहिणार डिवाइड बोथ साइड बाय 10. मग 10ने डिवाइड केलं तर इथे होईल 70x प्लस 6y इक्वल्स टू 2100 म्हणजे 21,000. ओके, हे झालं इक्वेशन नंबर 4. आता आपल्याला इक्वेशन 1 आणि 4ला कम्पेअर करायचं. मग इथे लिहिणार मी फ्रॉम इक्वेशन 1 अँड 4. इक्वेशन 1 आहे x प्लस वाय इक्वल्स टू 1900, आणि इक्वेशन 4 आहे 70x प्लस 6y इक्वल्स टू 21,000. आता इथे बघा आपल्याला इक्वेशन 1 आणि 4 आपण जवळजवळ घेतलेले आहेत आणि त्यांना कम्पेअर करायचं आहे आपल्याला. आता यांचं आपल्याला सॉल्व करण्यासाठी सेम पेअर लागतील आणि अपोजिट साईन, बट इथे सेम पेअरही नाही आहे आणि अपोजिट साईन नाही आहे, म्हणून आपल्याला सुरुवातीला इथे सेम पेअर क्रिएट करावं लागेल. आता सेम पेअर क्रिएट करण्यासाठी एक तर मला या इक्वेशन 1ला 70ने मल्टिप्लाय करावं लागेल किंवा 6ने, बट मला 6 हे इझी आहे म्हणून मी इक्वेशन 1ला मल्टिप्लाय करते 6ने, आणि इथे लिहिते मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 6. मग आता 6ने जर इक्वेशन 1ला मल्टिप्लाय केलं तर काय होतील 6x प्लस 6y इक्वल्स टू 19 मल्टिप्लाय 6 केलं तर काय होतं 19 6ला 114 म्हणजे 140, आणि हे 0 ॲज इट इज. हे मिळालं मला इक्वेशन नंबर 5. तुमचे टेबल लर्न असेल तर तुम्हाला पटकन लक्षात येईल किंवा कॅल्क्युलेशन पटकन जमेल. नसेल येत तर आपण डिरेक्टली 6ला मल्टिप्लाय करायचं, एका साईडने रफ वर्कमध्ये होऊन जाईल. आता इक्वेशन 4 आणि 5ला आपण तिथे एका साईडने लिहिणार आणि त्यांचं सबस्ट्रॅक्शन घेणार, कारण की इथे सेम पेअर मिळालेले आहेत आपल्याला, फक्त अपोजिट साईन नाही आहेत म्हणून. मग मी इक्वेशन 4 लिहिणार इथे पहिले 70x प्लस 6y इक्वल्स टू 21,000. देन 6x प्लस 6y इक्वल्स टू 11,400, आणि हे काय घेईल ते सबस्ट्रॅक्शन. इक्वेशन नंबर 4 इक्वेशन होईल हे 5. 6y प्लस 6y मायनस 6y गेट कॅन्सल, आणि 70x मधून जर 6x आपण मायनस केला तर आन्सर येते 64x इक्वल्स टू, आणि 21,000 मधून जर 11,400 आपण मायनस केले तर आन्सर येते 9,600. काय येते 9,600, आणि 11,000ला मायनस साईन आहे म्हणून मी ते इथे घेऊ नाही शकत, कारण की 21,000 11,400पेक्षा मोठे आहे आणि आपण मोठ्या नंबर्सची साईन घेत असतो. मग x इक्वल्स टू काय होतील 9,600 डिवायडेड बाय 64, काय होते 64. आता जर आपण यांचं हाफ केले 64चे हाफ म्हणजे 60चे होतील 30 आणि हे 4 म्हणजे हे होतील 32, आणि 96चे हाफ किती होतात हे 0 ॲज इट इज. 96 म्हणजे 45 आणि हे 3 किती 48. मग इथे मी लिहू शकते 48
आणि हे 32. आणि जर 16चा टेबल तुम्हाला लर्न असेल तर 16 1 जा 16, 16 2 जा 32 आणि 16 3 जा 48. म्हणजे इथे येईल 300 डिवायडेड बाय 2. आणि 2नी जर पुन्हा 300 आपण डिवाइड केलं तर येते आन्सर 150. किती येते? 150. आणि ही काय झालं? एक्सची व्हॅल्यू. काय झाली? एक्सची व्हॅल्यू. आता आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू मिळाली. वायची व्हॅल्यू काढायची आहे का? तर नाही. नेहमी लक्षात ठेवायचं, एक्झाम्पल व्यवस्थित रीड करायचं. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची नाही आहेत, कारण की त्यांनी आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं की विशालने जे डिस्टन्स कव्हर अप केलेलं आहे त्यापैकी बाय बस किती केलं. एरोप्लेन विचारलं का त्यांनी आपल्याला? नाही, फक्त बाय बस विचारलं, म्हणून आपण फक्त बाय बसच सांगणार आहोत. आणि बाय बससाठी आपल्याला काय घेतलेलं होतं? एक्स किलोमीटर. बससाठी काय घेतलेलं होतं? एक्स किलोमीटर आपण ॲझ्युम केलेलं आहे किंवा केलेलं होतं एक्झाम्पलमध्ये. आणि एक्स किलोमीटरचा आपण व्हॅल्यू काढलेली आहे. एक्सची व्हॅल्यू किती आली? 150. म्हणजे टोटल जे डिस्टन्स आहे 1900, त्यापैकी 150 किलोमीटर, किती? 150 किलोमीटर विशालने ट्रॅव्हल केलं बाय बस. आणि बाकी जे राहिलं 1900 मधलं, जर आपण 150 मायनस केलं तर ते कशाने केलं? एरोप्लेनने. ओके, हे आपलं इथे आन्सर कंप्लीट झालेलं आहे.